नमस्कार. बी ए भाग 2 विषय राज्यशास्त्र यामधील पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया या पेपरमधील आपण दुसरा टॉपिक पाहत आहोत. तो म्हणजे भारतातील निवडणूक प्रक्रिया. यामध्ये निवडणूक आयोग रचना आणि कार्ये आणि भारतातील निवडक सार्वत्रिक निवडणुका यांचा आढावा. त्यामध्ये 1952, 1977, 1989, 2014 या निवडणुकांचा थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहे. यामध्ये तिसरा भाग येतो तो म्हणजे निवडणूक सुधारणा. यामध्ये भ्रष्टाचार हा भाग आपण पाहतो आहोत. लोकशाही देशामध्ये भ्रष्टाचार ही एक विकृती आहे. मानव प्राणी मूलतः वाईट नसतो, तर तो वास्तव परिस्थितीने विकृत बनतो. त्याच्यात अपप्रवृत्ती निर्माण होते. प्रशासकीय भ्रष्टाचाराबाबत असे म्हणता येईल की जेव्हा संधीसेवक प्रशासकीय नियमांना बाजूस ठेवून व्यक्तिगत फायद्यासाठी नियमबाह्य वर्तनाद्वारे विशिष्ट लोकांचे कार्य करून संपत्ती मिळवतो, मान सन्मान मिळवतो, तेव्हा त्याच्या अपप्रवृत्तीस भ्रष्टाचार असे म्हणता येईल. भारतीय राज्यघटनेच्या 161व्या कलमामध्ये जो शासकीय सेवक हा एक आहे किंवा होऊ इच्छितो, त्याने आपल्या कायदेशीर वेतनाशिवाय दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या कामाबद्दल मान सन्मानाची अपेक्षा बाळगणे, बक्षीस स्वीकारणे, त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीला उपकारक व अपकारक ठरेल असे वर्तन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. संधीसेवक स्वार्थी वृत्तीने स्वहितासाठी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून लाच घेतो, पद मान सन्मान स्वीकारतो, तेव्हा तो प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करतो असे समजले जाते. त्या वर्तनास भ्रष्टाचारी वर्तन असं म्हटलं जातं. या भ्रष्टाचाराची अनेक कारणे असतात. ऐतिहासिक कारण, आर्थिक कारण, सामाजिक कारण, राजकीय प्रभाव किंवा पैशाचा गैरवापर, प्रशासकीय घटक आणि सामाजिक सुधारणांचा परिवर्तनाचा अभाव ही कारणे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेली आहेत. भ्रष्टाचार करण्याचे विविध मार्ग किंवा पद्धती किंवा कारणे हा भाग आपण पाहिल्यानंतर हा भ्रष्टाचार होऊ नये किंवा भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे याचाही विचार करणं आवश्यक आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी शासन पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर, सामाजिक पातळीवर काय करणं आवश्यक आहे. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होत असेल तर त्याला भ्रष्टाचार निर्मूलनाची साधने अशा अर्थानं वापरली जातात. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी शासकीय व सार्वजनिक अशा 2 पातळीवरून भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भारतीय राजकारणावर आणि प्रशासनावर भ्रष्टाचाराचा, काळ्या पैशाचा जो वाईट परिणाम झालेला आहे
तो थांबवण्यासाठी 1955 साली गृह खात्याच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय सतर्कता विभाग, त्याला दक्षता विभाग असंही म्हटलं जातं, स्थापन करून त्या विभागाकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक उपाययोजनांसंबंधीची जबाबदारी सोपवण्यात आली. 1962 साली के. संतनाम यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली. 1964 साली या समितीने केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय सतर्कता आयोग स्थापन करण्यात आला. तसेच राज्य पातळीवर सतर्कता आयोग व विभागीय सतर्कता आयोग स्थापन करून भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचे कार्य सुरू केले. संतनाम समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक शासकीय खात्यात सतर्कता संघटना स्थापन करण्यात आली. 1963 मध्ये CBI या विभागाची स्थापना करण्यात आली. 1966 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी लोकपाल व लोकायुक्त अशा 2 संस्था स्थापन कराव्यात असे सुचविण्यात आले. त्यानुसार विविध घटक राज्यात लोकायुक्त ही संस्था स्थापन करण्यात आली. परंतु लोकपाल विधेयक अनेक वर्षे संमत होऊ शकले नाही. परंतु 1913 मध्ये लोकपाल विधेयक संसदेत संमत झाले. त्यामुळे आता पंतप्रधान, मंत्री, सचिव यांच्यावरील भ्रष्टाचार, लाचलुचपत अशा गंभीर आरोपांची चौकशी करता येईल. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लोकपाल ही संस्था निश्चितच उपयुक्त व महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते वा पार पाडेल असं आपणास म्हणता येईल. निवडणुकीतील भ्रष्टाचारावर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध प्रकारच्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत. निर्भीडपणे, स्वतंत्रपणे, खुल्या व स्वच्छ वातावरणात मतदारांना मतदान करता यावे आणि योग्य, पात्र, कार्यक्षम लोकप्रतिनिधींची निवड व्हावी यासाठी निर्वाचन आयोगाने वेळोवेळी उपाययोजना व नियम केलेले आढळतात. अलीकडे TN शेषन यांनी योजलेले उपाय आणि नवनवीन नियम व पद्धती यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे. आचारसंहितेसारख्या उपाययोजनेमुळे उमेदवारांना अधिक जबाबदारीने, दक्षतेने निवडणूक लढवावी लागत आहे. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी सार्वजनिक पातळीवरून प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे.
1974 साली जयप्रकाश नारायण यांनी उभारलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन देशभर गाजले. हे आंदोलन प्रभावी व परिणामकारक ठरले होते. राजकीय सत्तांतर घडून लोकजागृतीतून सुधारणा घडविण्यासाठी वाटचाल सुरू झाली होती. परंतु पुढे भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मोहिमेला मंद गती आली. त्यामुळे मधल्या 10-15 वर्षात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत गेले. नगरवाला प्रकरणात पासून ते हवाला प्रकरणापर्यंत पाहिले तर भारतात भ्रष्टाचाराने सारे समाज जीवनच पोखरलेले व किडलेले दिसते. तेव्हा भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लोकजागृती होणे गरजेचे आहे. सार्वजनिक बहिष्कारासारखे मार्ग स्वीकारून भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या राज्यकर्त्यांना, संधी सेवकांना कठोर शासन झाले पाहिजे. इटलीसारख्या देशात सार्वजनिक बहिष्काराचा मार्ग स्वीकारून भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य जसे यशस्वी होऊ शकले तसे कार्य भारतात होणे गरजेचे आहे. पंतप्रधान पदापासून ते संधी सेवेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना भ्रष्टाचारी वर्तनाबद्दल शिक्षा झाली पाहिजे. पद ग्रहण करण्यापूर्वी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली संपत्ती, मालमत्ता जाहीर केली पाहिजे. भ्रष्टाचारी, गुन्हेगारी सेवकाला सार्वजनिक बहिष्काराद्वारे शिक्षा झाली पाहिजे. तरच समाज परिवर्तन घडून येईल आणि भ्रष्टाचाराचे निर्मूलन होईल. भ्रष्टाचारी वर्तन ही एक मानसिक विकृती आहे. स्वार्थ, लोभ, अभिलाषा यामुळे व्यक्ती भ्रष्टाचारी बनते. सत्तेचा आणि सार्वजनिक संपत्तीचा गैरवापर करते. तेव्हा ही विकृती नष्ट करणे गरजेचे आहे. देशातील जनता जेवढी सुजाण, सुसंस्कृत, सत्शील असेल तेवढ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी आढळते. तेव्हा साक्षरता, सुजाणता, नैतिकता या दृष्टीने समाज सुधारणा व परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार ही अनिष्ट, वाईट प्रवृत्ती आहे. सदाचार, सद्वर्तन हीच चांगली प्रवृत्ती आहे अशी धारणा, मनोभावना जनतेत निर्माण होणे गरजेचे आहे. स्वकल्याण, स्वहित यापेक्षा समाजकल्याण, समाजहित अशी विचारसरणी प्रत्येक नागरिकात निर्माण होणे गरजेचे आहे. जेव्हा सार्वजनिक पातळीवरून भ्रष्टाचार निर्मूलन होण्यासाठी
लोकजागृती होणे गरजेचे आहे. राजकीय नेते, संधी सेवक, मंत्री, जनता या सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराविरोधी आंदोलन उभे केले पाहिजे. शासकीय आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळीवर लोकजागृती घडवून आणली पाहिजे. तरच भ्रष्टाचार निर्मूलन शक्य आहे. अर्थात भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य हे दीर्घकालीन स्वरूपाचे असते, हे विसरून चालणार नाही. भ्रष्टाचार विरहित समाजाचा निर्माण करण्यासाठी लोकांचे हृदय परिवर्तन होणे आवश्यक आहे. ही सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया भविष्यकाळातही काही पिढ्यांमध्ये सातत्याने होत राहिल्यास भ्रष्टाचाराचे निर्मूलन होणे शक्य आहे असे आपणास म्हणता येईल.